नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आज संध्याकाळला व्हिडिओला सुरुवात करतोय. आज ॲक्च्युली आपण आलो आहे आता हनुमान जयंतीनिमित्त गावाला आणि सर्व भाऊ आहेत त्यामुळे धमाल येते. आज संध्याकाळी पण माहिती आहे का, आम्ही आलो आहे आता संदेशच्या घरी आणि इकडे दिन्या पपई काढतोय. कॅच पकड. हां, पपईवर कुठं चढशील मेलास? अरे मेरा से नाही, तुला येत नाही आहे दिन्या काय? अरे ते लबले हे होते, थांब चढतो मी. कॅच पकड तू सध्या, त्यापेक्षा चढणार कुठं? पकड कॅच, पकड. अरे यार, कॅच कुठे पकड? कॅच नाही, एक बस झाला. काढून दे उद्याला, काढून ठेव. नाही कॅच पकड, ही कॅच पकड. नाही पिकलाय वाटते तो. पकड अरे. हा, एक पकडला बाबा, शाबाश. दादा दाखवा कॅच कशी पकडलीत. कुठला पपई? हा पकड हाय. मग घरी पण आहेत. हेच घे, हेच कच्चावाला आहे की मागाशी पाडलास ना, तो घे. मागाशी पाडला तो पहिलाच, तो आला. चला, काय सरबत पित आहे की पाणी? सरबत आहे, स्प्राईट आहे. अच्छा, मध्ये जरासं. आपलाच काय केक आणाय गेलो साल्या, घेऊन आलास ना. 50 मापा 100 मला. चला, पपई काढलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे पायरीकडं. खास कारण म्हणजे दिनेशचं बड्डे आहे आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी खास चाललेलो आहे, काहीतरी वेगळं सेलिब्रेशन. आणि या बाजूला इकडे तुम्हाला दिसत असेल सगळी भाजावळ दिसते. हे ॲक्च्युली क्रिकेटचं मैदान. ॲक्च्युली हे नारायण बाबा आहेत त्यांचं हे भात. इकडे क्रिकेट आमचा बराच चालतो आणि सूर्य बघा कसं ढगात गेले आहेत. म्हणजे वातावरण असं झालं आहे ना, पाऊस कधी पण येईल. पाऊस येईल आता वाटतं उद्या. लास्ट आठवड्यात पडून गेलाय 2 वेळा. आज पण असं झालंय की बघा ना ढग कसे आलेत. आंबे बघ, अरे आंबे लागले त्याला, लक्षच नाही. तो हा 1 मेला. सगळ्या फांद्या तोडली नाहीत तरी तो लागतोय, म्हणजे विषय आहे. आणि समोर आपला हा जो एरिया दिसतोय हा समोरचा प्रचितगड. खाली तिकडे शृंगारपूर गाव आहे आणि कातोडी. भाजावळ झाले आता, लवकरच आता पेरणी होईल. कारण मे महिन्यात पहिल्यांदा काय मेच्या शेवटला पेरणी व्हायची. शेवटचा आठवडा असायचा ना मेचा, तेव्हाच पेरणी व्हायची. आता नाही, आता मला वाटतं दुसऱ्या आठवड्यातच पेरणी करतील. कारण पाऊस यावर्षी पण लवकर दिसतोय. गेल्या वर्षी पण तसंच झालं, 8 तारखेला पाऊस सुरू झाला आणि मग पेरणी जेव्हा 3-4 आठवड्यात केली तेव्हा रोपं लेट झाली आणि मग पावसासाठी मग प्रॉब्लेम झालेला सगळा. पण आता ह्यावेळेस लोक पेरणी करून घेतील लवकरच. हा शाबाश. कुठे गेला होतास? हां, ओके. काय चालू आहे आता? चल, भावाचा बड्डे आहे. मग दिन्याचा. बऱ्याच दिवसानंतर हे सगळे एकत्र आलेत. मला गेल्या होळीलाच नाही, गेल्या हनुमान जयंतीला होते, त्याच्यानंतर आता भावाचा आज बड्डे आहे. हॅपी बड्डे आमच्या सगळ्यांकडून परत एकदा. आणि मारुत काय करतोय? पिकलाय चांगला, मोठा आहे रे, असा गोल एकदम. चालत तुझी स्किल जुनीवाली दाखव. चालत सोलत पिकलेला चालत सोलत कसं पायरीकडे जाता आता केक कापू आणि मग खाऊ पपई. करवंद भरपूर आहेत, जंगलामध्ये आहेत. हे बघ इथे आहेत दिन्या, हे बघ किती ते. हे बघ पाय तेवढी करवंद आहेत. टाकतोय बघ कसा उलटा. खाऊया 2. नवं कर. उद्याला न्यायला पाहिजे रे. मला मुंबईत चटणी होईल. जवळच्या जवळ यायला पाहिजे ना. मीठ पाहिजे.
कोंब नाही मेला आपूर कोम याचा दादा नो काय भेटत नाही बघा. उचला उचला अजून वरती जा. अरे नाही गाडी उचला. पार्टी टाकते आला ना न्यूट्रल फसला होता तो तात्याने शोधून काढले. मला अजून गाडी चालवली. चला फायनली आपण आलेलो आहे आता पायरीच्या झाडाजवळ. ॲक्च्युली इकडचा भाग आहे तो थोडासा यावर्षी तोडला, कारण ही जी लाईट आहे ही टॉवरला गेले त्यामुळे थोडंसं रूपरेषा ह्याची बदलले आहे. पण पायरीचं झाड आहे तसंच आहे. खूप जुनी आठवण आमची. बऱ्याच वेळा येतो आम्ही, तर लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलं आहे या पायरीच्या झाडाने आणि खूप मस्त वाटतं आहे. तर आता इकडे आलो आहे खास केक कटिंगसाठी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हो ना, आता कुठे आता आहे? हा मग आता केक कापून जावा, केक कापून जावा. कुठे रे पहिला खाऊया मग केक कापूया. हा साफ केला ना एकदम कलिंगड. मुंबईला भेटतो ते टरबूज ते आहे. अरे खाण्यालायक रे एकदम. तो पाहिजे तसा एकदम बरबरीत मजा नाही येत. नाही कैरी 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 तरी नको त्याच्यासोबत. ह्याला आहे अस्सल एकदम. आंबा चांगला आहे. का भरपूर आहेत, 10 जण आहेत. आंबा घे. नको आता आंबा. आता खाली नाही गेले ना गाडी घेऊन. काय करायचो आपण याचं? कोय कोय बारकोची बायकोची कुठं सोय बघ. गावातच हे गावात गावातच आहे. बारकोची बायको चला आता बघताय का? मोठे दुसरा आणाय पाहिजे होता. नाही काय किती दिले आयुष्यात. सगळ्यांनी करून नेला नाही गावात. गाऊन झाला रस्त्यावर कोण ठेवतात काय? भरपूर लागले. ते मला पण छोटासा दे. बारीक बारीकसा मस्त एकदम आहे बघा. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, जर पपई खायचा असेल ना तर पपई साधारण असा असेल तर अजून मजा येते. एकदम बरबरीत असेल तर मजा नाही. मस्त आहे. न्यूटन नाही सापडत. अरे आता न्यूटन सापडतच नाही त्यांना. पुढं असेल पुढं भेटला भेटला भेटला. मग लास्टला न्यूटन. इकडे पिटिया पाडायचे. पिटिया इथपर्यंत पिटिया पाण्यात हा एक नंबर. रडायचे पण भरपूर आहे तिथं कॉर्नरला. अजून नावं असतील तर त्या वरच्या साईडला आहेत नावं. आपण वाळवी यायला दिली नाही. आता वाळवीन भरले. म्हणजे ते विचार कर ना. आता दिल्या की झाला 37 36 आणि रविता तर तुमच्या जमान्याची आहे. किती वय झालं तुमचं आता? मला दिलंय 101 वर्षापूर्वीची असेल. तरी जाताना 100-150 वर्षापूर्वीची असेल. 150 असेल ना, 100-150 आरामात. बाहेर 100 वर्षाची 100 तर असेलच असेल. तर आज या ठिकाणी दिनेश गडशी यांच्या वाढदिवसानिमित्त इकडून पलीकडची वाडी तरुण मित्रमंडळ यांच्याकडून छोटंसं एक केक आणलेला आहे. मग मला तुम्ही कॉन्ट्रोल द्या. अच्छा होय काय. हां भाई कल्पेशने दिलेलं आहे वाटतं ते. सर्वांकडनं आलेलं हां ठीक आहे. तर इकडे बघताय हा आजचा केक आहे आणि स्पॉन्सर मला वाटतं निम्मा इकडे कल्पेश आहे. नाही नाही ना आपलं मंडळ मित्रमंडळ. तरी ये चल. त्या बाजूला इकडे मारुती, कल्पेश, सतेश, इकडे आमचे हेमंत काका, बड्डे बॉय दिनेश, रवी तात्या, इकडे संजय तात्या आहेत, पम्या, आमचा बारकू शेठ. हा शेठ बोलायला लागतं कारण बघा इकडे हां आणि इकडे सतेश आणि संदेश. हां निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाठीमाग प्रचितगड किल्ला बाजूला होता असे. आजच्या बड्डेला सह्याद्री आहे साक्षीला. हा काय पार्टी सह्याद्रीचा आहे निसर्गाच्या सानिध्यात. हां साक्षीला सह्याद्री. मग
बड्डेला हे बाजूला आता बाजूला माझ्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आमच्या भावांसोबत साजरे करण्यासाठी खूप खूप आभारी आम्ही. वहिनी वाट बघत असतील पण फोटोग्राफर हाडाचा फोटोग्राफर आणलेला आहे. कुठला हा? माझं फोटोग्राफर किती आणलेले आहेत बघा. आयफोन वाले ते पण. मोठ्याने बोला हॅपी बर्थडे. मला फोन करत होता वाटतं. 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दिनेश, हॅपी बर्थडे टू यू. हा हे वयस्कर आमच्या ते वयस्कर माणसं वडीलधारी पाठीवर स्टेटसला ठेवतो जरा. हे आमचे तात्या. मोठे तात्या. खजूर काहीतरी गेला असेल तुला. खजूर खजूर ऑर्डर केली होती का? एक नको धुवू नका. लावू नको भराव, लावू नको. हे लावू नका खावा ते खावा. नाही लागला ना रे. पुस पुस. त्याला फोन किती येतोय? नुसता बर्थडे बॉय नुसता बिझी आज. थँक्यू हा बोल. कटिंग मार मस्त. खायला थोडासा. काय कोणता केक आहे? ब्लॅक फॉरेस्ट काहीतरी आहे. चांगलं आहे पण जे काय आहे ते चांगलं आहे. धन्यवाद. केक आणल्याबद्दल. हा रोजचा बर्थडे होते कोणाचा तरी. अरे बारकोला शेवटला द्यायचा. चांगला असला की तो परत 10 वेळा घेईल. होय सत्या माणसं मोजून का उरलं तरी चाललं. मस्त आहे. काय काढतोय? दिनेचा असा फोटो काढ नाही. दिने मस्त वाटतोय. अबे घे रे एकदा. पाणी आहे बघ. घेऊ ना कपडे. मस्त आहे ना. ते पण सोडू नकोस. द्या पाणी. गावाला फणसाची काही कमी नाही बघा. फणस आणि आंबे वगैरे भरपूर आहेत. दिसतं का की हा इथं केवढा मोठा फणस झाला आहे बघा तो बघा. आणि इकडे ही कुड्याची फुलं आता गेलात ना जंगलामध्ये भरपूर याची भाजी मस्त होते. जमलं तर आपण 1-2 दिवसात करूया. इकडे बघा पलीकडे पण आहेत, त्या बाजूला पण आहेत. तिकडे फुलं भरपूर आहेत. हा फणस तयार झाला की हातानं काढायला एकदम. या बाजूला आलो होतो, बोललो आंबे वगैरे लागलेत का बघूया. काय नाही आंबे पण नाही आहेत आणि फणस पण काही ते काय पिकलेले नाहीत. आपलं परत जाऊया शेतामधून. खूप मोठं झाड आहे, विस्तीर्ण झाड आहे. जरी रस्त्याच्या बाजूच्या थोड्याफार फांद्या छाटल्या असतील लाईटीसाठी तरीसुद्धा खूप मोठंसं असं झाड आहे ते. हे बघा आणि काय लुक दिसतो बघा मस्त एकदम. पाठीमागं सह्याद्री, वर आले ढग. पाऊस कधी पण येऊ शकतो, पडला तर रात्री पण पडेल. आणि अशा ठिकाणी खास पपई पार्टी आणि बड्डे सेलिब्रेशन झाले आज मस्त असं. ॲक्च्युली इथे खूप मजा यायची. म्हणजे आता आम्ही ती कॅमेऱ्यात काय रेकॉर्ड करता आली नाही आयुष्यामध्ये, पण आठवणीत आहेत. इकडे आम्ही अभ्यास करायला पण यायचो याच्यावरती. इकडे सगळी पोरं बसलेली असायची. कंटाळा आला की इकडची फांद्या होत्या त्या तुटली. ॲक्च्युली आता एकच फांदी आहे, त्याच्यावरती पण अजून एक अशी आडवी फांद होती. त्याच्यावरती मग ह्या फांदीला पाय असायचे, वरच्या फांदीला पकडायचो आम्ही आणि ते जंपिंग करायचो. मजा यायची. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. वरती अजून किती शेंगा आहेत भरपूर लागलेले. हां काहीच्या काय लागलेले. सुकल्या आहेत का त्या? बिया जर रुजवल्या तर रुजणार ना. कशाला फांदी जगतात? बिया कशा रुजवायला हव्या? फांदी जगते. ही तुमची फाडी आहे? अच्छा, मी काम लवकरच. हा पाईप असा कसा गेला घरावरून? घरात थंड करताय डायरेक्ट. भारी. काय सवय गेली नाही ना कल्प्या लहानपणीची? तेव्हा बाटल्या उडवत जायच्या. तर काय बॉल भेटलाय, विषयच नाही. इकडे आंबे, अरे आंबे सगळेच लागले आहेत. हे बघ हा पण आंबा लागला आहे, पण आमादाचा नाही लागला रे, मिरमिटला. हां मस्त आहे. ही VIP सिक्युरिटी
ही सिक्युरिटी लावल्यावर तुमच्या फळांवर नजर जात नाही, त्या चपलीवर जाते. हे असं गावाला भरपूर ठिकाणी करतात. तुमच्याकडे करतात काय असं? आमच्याकडे बऱ्याचशा गावांमध्ये मी असं बघितलं आहे, चप्पल लावतात खास करून. हे चप्पलकडे बघणार, तिकडे नाही बघणार आणि तिकडे नजर नाही लागणार. चला आता मुक्काम जरासा इकडे फेरफटका मारण्यासाठी चालला आहे. पायरीकडं आलेला आहे. अरे ढग वाजत आहेत, मोठ्या मोठ्यानं वाजत आहेत एकदम. आज रात्रीच पडेल वाटतं. हां वातावरण पण तसंच झालं आहे. इकडनं काळं जास्त केलं आहे पूर्वेकडून. तर इकडे हे रुपये दादाचं घर आणि बाजूला नाना. ओ काकी काय होय? हां आमची गँग, दुसरी गँग. तिकडं आमचं घर समोर. इथून आसतवाडीतून डायरेक्ट आपलं घर नजरेच पडतं आणि आपल्या घरापासून आसतवाडी पूर्ण दिसतंय. ओ कृष्णादा घरात आहेत का? कुठे गेला? देवरुखला अजून नाही आलाय? सकाळी गेला तो 7 वाजता, परत गेला. कुठं कुठं पोरं फिरतायत. काळोख झाला तरी घरी नाही जायचं. ओ बंटी, बंटी हो मामा, हो पाठीमागच असतात ते. पाठीमागच असतात. कुठे गेले? टी व्ही बघतायत काय हो? पुढच्या दारात जाता हो. आता आहेत ना आतमध्ये? नाही मेन त्यांचा पाठचा दरवाजा. बंडीच्या घरातून मी रेअरली पुढच्या दरवाजाने जातो. चला टी व्ही बघताय ते. घरी येता येता मंडळी काळोख झाला. ॲक्च्युली लवकर आलो असतो, पण नंतर मग पोरं माहे जरा फिरत जाऊ. तर आसतवाडीमध्ये जरा फेरफटका पण झाला संध्याकाळी आणि खास आज दिनेशचा वाढदिवस पण होता. तर पायरीकडे पण जाणं झालं. शक्यतो कसं प्रॉब्लेम असा होता गावाला आल्यानंतर, आता आहे ना पायरीकडे जाणं कमी होतं. पहिल्यांदा काय व्हायचं, नेटवर्क खूप चांगलं यायचं पायरीकडेच, त्यामुळे बऱ्याच वेळा पायरीकडे जाणं व्हायचं. दिवसातून 10 वेळा का होईना जायचं. आता तेवढं होत नाही. आता होता रात्रीचा एखादा फेरफटका पायरीकडे होतो आणि त्याच्यानंतर मग चुकून मध्ये झालं तरच. तर आज संध्याकाळी पपई पण नेलेला, पपई खाल्लेला, त्याच्यानंतर केक कापलेला. केक जे बड्डे सेलिब्रेशन काहीतरी थोडंसं अनोखं झालं. पाठीमागं सह्याद्री प्रचितगड आणि पायरीच्या ठिकाणी असा हा दिनेशचा बड्डे पण झाला. गावाला सर्वजण असतो तेव्हा खूप धमाल येते. तसंच आता सर्व भाऊ वगैरे आलो आहे हनुमान जयंतीनिमित्त. तर आता थोडे दिवस कसं आहे, पुढे सुट्ट्या असल्यामुळं बरेच जण आता सर्व थोडे दिवस राहणार आहेत गावाला, त्यामुळं मग अजून धमाल येणारच आहे. बघूया जमलं तर थोडंसं जंगलामध्ये पण एखादा ओढ्यावर जर ढव वगैरे उपसता आला तर तोही उपसू आपण, तीही मजा करू. पण मजा येते तेव्हा सर्व एकत्र असतात ना. आता ॲक्च्युली काय झालं आहे, वरती पण सगळं घराचं मेन बांधकाम चालू आहे, मंदिराचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे मग अड्डा हा आपलं घरच असतं सध्या. म्हणजे काही असेल तरी प्रत्येकजण इकडेच येतो. इकडे सगळी मजा सुरू असते. म्हणजे आंबे आणले, खारमाट केलं, किंवा एखादा फणस आणला तो खाल्ला, किंवा असं निवांत बसायचं असेल तरी आपला हा जो कट्टा बनवला आहे त्याचा खास करून ज्या कारणासाठी बनवलं होतं त्याचा फायदा होतो आहे. सर्वजण निवांत येऊन बसतात, गप्पा गोष्टी होतात, झोपायचं तर झोपतात आणि निवांत मग दिवस जात असतो. तर चला मंडळी, आणि मेन म्हणजे काय, छोटी मोठी कामं पण इथे होतात कारण नेटवर्क आहे. नेटवर्क असल्यामुळं कोणाचे कॉल्स काय इंटरनेटवरती काम असेल ते सुद्धा इथे होऊन जातं. तर चला मंडळी, रात्र झाले, रातकिड्यांचा आवाज येतो आहे. ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थंडगार एकदम वातावरण आहे. पाऊस काय आला तर आज पण येईल, उद्या पण येईल, कारण वातावरण तसंच आहे. ढग एकदम असे आलेले असतात. मगाशी संध्याकाळी असं वाटत होतं, पायरीकडून आम्ही जेव्हा घरी येत होतो ना तेव्हा असा कडकडाट होत होता ढगांचा. विजा चमका काही दिसल्या नाही पण आवाज येत होता ढगांचा. तर असं वाटलेलं की पाऊस येईल, पण काय माहिती रात्री पडेल काय माहिती नाही. पण आता तरी नाही आहे पाऊस, पण गारगार वातावरण एकदम आहे आणि रातकिड्यांचा आवाज आहे. येतो आहे का? वेगवेगळ्या प्रकारचा रातकिड्यांचा आवाज येत असतो. हा एक येतो आहे, त्याच्यानंतर बरेचसे किर 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 असा एक असतो. अजून बरेचसे प्रकार असतात. असा रातकिड्यांचा आवाज पण ऐकायला येतो. त्याच्यामध्ये मग बाकीचे रानटी प्राणी पण असतात. असो, चला म्हणजे
आता संध्याकाळ झालेच आहे, तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ येथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.